श्रोते हो नमस्कार. चैत्र महिना आला की आम्हा बायकांना खूप ओढ लागते ती चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाची. चैत्र शुद्ध पाडवा म्हणजे गुढीपाडवा, नवीन वर्षाची सुरुवात. नवमी म्हणजे रामनवमी. त्यामुळं तेव्हापासूनच आम्हाला चैत्र गौरीची, चैत्र महिन्याची ओढ वाटायला लागते. आणि चैत्रागौरीचा हळदी कुंकू हा तर आमचा अत्यानंदाचा आणि अतिशय आकर्षणाचा भाग. नुकतंच सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आम्ही चैत्रागौरीचा हळदी कुंकू केलं. हळदी कुंकू म्हणजे काय असतो? गौर बसवायची, आरास करायची, त्या सीझनमध्ये येणारी कलिंगड, टरबूज अशी फळं कापून समोर आरास करायची. काही जण फराळीचंही ठेवतात. नंतर हळदी कुंकू करून अत्तर, गुलाब पाणी याबरोबरच डाळ, कैरीची डाळ म्हणजे कैरी घालून आंबटसर अशी डाळ बनवायची. पन्ह कैरीचं द्यायचं आणि त्याबरोबर ओल्या नारळाची करंजी किंवा काहीतरी फराळाचा एखादा पदार्थ. असं हे खाद्य संस्कृती झाली. शिवाय हे असं नटणं थटणं तर हवंच, नाही का? बायकांना नटण्याची तर हौस असतेच. चला तर मग आज सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला समितीतर्फे महिलांनी महिलांसाठी केलेलं हे चैत्र गौरीचं हळदी कुंकू आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. खरं सांगू का, जेव्हा आम्ही बायका पुरुषांना न घेता, सामील करून न घेता एखादा कार्यक्रम करतो, तेव्हा तो पाहण्याची, त्याबद्दलची उत्सुकता आमच्या इतकीच किंबहुना थोडीशी जास्तच पुरुष वर्गालाही असते. म्हणूनच आमचं हे नटणं थटणं, दंगा करणं, हो, कारण आम्ही वेगवेगळ्या गेम्सही खेळलो, तर तोही आनंद सगळा तुम्हा सर्व श्रोत्यांना आणि आम्हा सर्व बायकांनाही पुनःप्रत्याचा ह्या व्हिडिओतून मिळणार आहे. पाहूया. नमस्कार. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. कारण का दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण उत्सुकता तुम्ही दिलाय. सेंचुरी क्रॉस झालेली आहे आणि आता दरवर्षी देत राहा. मी होते हे सगळ्या वेगळा गेम खेळणार आहोत. स्लोगन सगळ्यांना माहितीच आहे. सध्या स्लोगनचा जमाना आहे. जिथे तिथे छोट्या छोट्या वाक्य धरकत असतात. त्यातलाच मी एक प्रकार काढलेला आहे. मी एक तुम्हाला म्हणून दाखवते, त्याप्रमाणे करायचं आहे. आता घरोघरी मातीच्या चुली, घरोघरी मातीच्या चुली, मोबाईलला सारी दुनिया भरली. गेली उडत नको करू, गेली उडत. घडायचं ते असतंच घडत. आहे सुखी, खाऊन पिऊन आहे सुखी. पुढे वाक्य तुमच्या मनाने जोडा त्याला. काही सोडा, पण त्याला जमलं पाहिजे. खाऊन पिऊन सुखी, आपली पिशवी घरोघरी. पर्यावरणाचं रक्षण करेल. प्लास्टिकला लावून मारी. घरोघरी पर्यावरण जपावे आपल्या परिपक्व. वा वा. असावे नेहमी आनंदी, नकोत उभ्या नुसत्या भिंती. नेहमी आनंदी हीच सुखी संसाराची नांदी. असावे आनंदी, नेहमी खावी श्रीखंड बासुंदी. नेहमी आनंदी, नवरा नको चंदी थंडी. नेहमी आनंदी, घरात फुलतात, घरात अंगणात आहे फुलं सुगंधी. पर्यावरणाचा धडा घेवा. झाडे वाचवा, झाडे जगवा, थकल्या जीवाला मिळेल विसावा. झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाचा जपावा ठेवा. अरे वा, छान. झाडे लावा, झाडे जगवा, स्वतः जगा आणि इतरांनाही जगवा. मुलांप्रमाणे त्यांनाही सांभाळा.
झाडे लावा झाडे जगवा, ऑक्सिजनचा करूया जगाला पाठपुरावा. झाडे जगवा, फळे फुले वाढवा. झाडे वाढवा झाडे जगवा, पर्जन्याचे प्रमाण वाढवा. यावर्षी सगळ्या सवंगडींनी जाऊया वृक्षारोपणाला. झाडे लावा झाडे जगवा. प्राणी पक्षी घेती विसावा. झाडे लावा झाडे जगवा, निसर्गाची कृपा मिळवा. झाडे लावा झाडे जगवा, फुकट प्राणवायू मिळवा. शहाणा दाखवून आपला बहाणा, मोबाईलचा दिवाणा. शहाणा आलाय मोठा शहाणा, करतोय ठाणा पुन्हा. आला मोठा शहाणा, अक्कल पातळायचा शोधतोय बाणा. आला मोठा शाळा, भाषणातून मारतोय टोमणा. शाळा जसा उंटावरचा पाहुणा. त्याच्या कानाकडे वाहणा. खायचं काम नाही हे काही खायचं काम नाही. व्यवस्था विभाग बघायचं हे काही खायचं काम नाही. स्वच्छता असेल तिथे, स्वच्छता असेल तिथे, स्वच्छता असेल तिथे रोगराई नांदणार नाही. तिथे सकारात्मक असेल तिथे. स्वच्छता असेल तिथे लक्ष्मी नांदते. हे खरं आहे, पण ह्याच्यापेक्षा वेगळं मला पाहिजे. आरोग्य हा स्वच्छता आरोग्य त्याच्या अजून काहीतरी मला तुम्ही सांगेल. आरोग्य लक्ष्मी स्वच्छतेच्या तिथे असते. अजून काही तुम्हाला आठवतं की नाही? मन प्रसन्न होते तिथे. अजून आनंदी वातावरण तिथे. स्वच्छता वसे तिथे, आनंद नांदे तिथे. स्वच्छता असे जिथे वसुंधरा नाचे तिथे. दुःख सारे विसरा, आनंदी आनंद पसरवा. पसरा. दुःख सारे विसरा, सारे विसरा, चेहरा ठेवा सदैव हास्य क्लब जिंदाबाद. अध्यक्ष बोला, काय म्हणला? सवंगडीत येऊन दुःख विसरा. सारे विसरा, हाच सवंगडी, हाच आपला सुखी माणसाचा सदरा. दुःख सारे विसरा, हास्य क्लबला येऊन हसा. तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला. मेरा पहिलाच प्रयत्न केला, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. टाळ्या. आता पुढच्या प्रयत्नाला वळूया. मी माईक अलकाकडे देते. सगळ्यांनी पटकन काळा काळा चिमणी कोकिळा मुंगी काळा चिमणी कोकिळा पर्पल सुरेखा. अमिता पुढे बघायचं आहे, कान लावायचा नाही. शांत. शैलाला एकटीलाच. हां.
झोडते बिचारे, त्याच्यासाठी मी झोडते बिचारे. मोबाईलवर बिझी आहे घरातील सगळे लोक, मोबाईलवर बिझी आहे घरातील सगळे लोक. व्हॉट्सअप बघून दिल्याशिवाय सर्वांना मिळत नाही गरमागरम सूप. सत्संगणी त्याला मी जवळच ठेवते. मगच मी नाश्त्याचे बघते. बघितल्याशिवाय कोणी दिसत नाही. कोणाला पाठवू?